शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण पालघर जिल्ह्यातील बोर्डी गावात राहणारे शेतकरी निनाद पाटील यांच्याकडून चिक्कू लागवडीबद्दल जाणून घेणार आहोत। त्यांनी 4 एकरात चिक्कूची लागवड केली असून बोर्डीला चिक्कूचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते। बोर्डी हे गाव भारतातील चिक्कू उत्पादनात सर्वात मोठे क्षेत्र असून गेल्या 50 वर्षापासून या गावचे संपूर्ण अर्थकारण चिक्कूवर अवलंबून आहे। चिक्कू लागवडीबद्दल बोलताना ते सांगतात की यासाठी उच्च आर्द्रता असलेले हवामान, पाणी न साचणारी काळी किंवा तांबडी जमीन असावी। तापमान हे सरासरी 25 ते 35 डिग्री सेल्सिअस इतकं असावं। चिक्कूची रोपे लागवड करताना 2.5 बाय 2.5 फूट आणि 3 फूट खड्डे खणून त्यामध्ये कंपोस्ट खत टाकून कलमीची रोपे लागवड करावी। मान्सूनपूर्वी साधारणतः जून-जुलैमध्ये चिक्कूची रोपे लागवड केली जाते। रोपे लावल्यानंतर 3 ते 4 वर्षांनी फळे लागण्यास सुरुवात होत असून नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काढणीचा मुख्य हंगाम असतो। चिक्कूला सामान्यतः रोग किंवा कीटकांचा त्रास होत नाही। गेल्या 35-40 वर्षात त्यांना या झाडावर कोणतेही रासायनिक फवारणी किंवा कीटकनाशके वापरण्याची गरज पडलेली नाही। ते केवळ नैसर्गिक खते जसे की कंपोस्ट खत, शेणखत आणि कुक्कुटपालन अवशेष वापरतात। ते सांगतात की 15-20 वर्षांचे झाड वर्षाला 300 ते 40 किलो चिक्कू देत असून त्यांना सरासरी 20 ते 22 रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळतो। या हिशोबाने 1 एकर चिक्कू लागवडीतून वर्षाला 4 लाख उत्पन्न मिळत असल्याचं ते सांगतात। तर शेतकरी बंधूंनो, निनाद पाटील यांच्या चिक्कू शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा।